थेट निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा होतोय, असं बघता या मोर्चेकडे काही चित्र वेगळं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोगाच्या बाबतीतला जो लोकांमध्ये आज संभ्रम आहे का काय नेमकं घडलंय हा तर निश्चितपणे आहे. आणि माननीय राहुलजींनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणीचा विचार करता अत्यंत गांभीर्याने सर्वांनी घेणं गरजेचं आहे. जो लोकशाहीवादी असेल त्या प्रत्येक नागरिकांना घेणं आवश्यक आहे. आज मोर्चा आहे तो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे. मला असं वाटतं की हा काय एका पक्षाचा विषय नाही, तर हा लोकशाहीचा विषय आहे, आपल्या राज्यघटनेचा हा विषय आहे. जर मतदान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपली आहे, नागरिक म्हणून आपलं देशाकरताचा सगळ्यात महत्त्वाचा हक्क काय बजावत असेल आपण, तर तुम्ही मतदान करता. ॲफिडेव्हिटवर तुम्ही तुमच्या माझं मत या बाबतीतलं असं आहे की मोर्चा होईल, हा तर झालाच पाहिजे. परंतु हा विषय जो राहुलजींनी मांडलेला आहे, जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाला उत्तर देणं निवडणूक आयोगानं गरजेचं आहे. ते देत नसतील तर जनतेनं हा विषय हाती घेतला पाहिजे. हा विषय केवळ राहुलजींचा नाही, काँग्रेसचा नाही, तर देशातल्या लोकशाहीचा विषय आहे. त्यामुळे हा विषय जनतेनं जर हातात घेतला नाही, जनता उदासीन राहणार असेल या सगळ्या विषयामध्ये, तर पुढं मात्र कठीण काळ देशाकरता या मताचा. बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विट झाले, म्हणजे अर्थात त्यांनी बाईट सुद्धा दिलेलं आहे. राहुल गांधींना हे उशिरा आलेलं शहाणपणे, तेव्हापासून मी त्यांना पत्र लिहितोय या संदर्भात. त्यांनी याचिका कोर्टात केलेली होती, सुप्रीम कोर्टात. त्यांची याचिका फेटाळली. मात्र विरोधकांनी एकत्र येत ही याचिका केली असती तर आज कुठेतरी हा केस स्टँड झाला, काहीतरी निकाल लागला. हा विषय आता कुठेतरी जागा झाले, त्यांनी याचा काहीच फायदा होणार नाही असं त्याचं स्पष्ट म्हणणं. बाळासाहेब आंबेडकर काय म्हटले यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी हे काही गोष्टी लक्षात सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे, जे लोकशाहीवादी आहे त्यांनी, की तुम्हाला निवडणुकीच्या मतदार याद्या किंवा कागदपत्र जे मागितले जातात, तुम्हाला एक वन क्लिकनं देशाची सगळ्या मतदार याद्या देता येतील अशी अवस्था आहे. एका बटन दाबलं तर देता येतो. असं असताना एका मतदारसंघाचे ढिगभर कागद तुम्ही पाठवता, याचाच अर्थ असा की तुम्ही काहीतरी लपवायला निघाले. ही वस्तुस्थिती आहे. का नाही डिजिटल स्वरूपामध्ये माहिती देत, का नाही CCTV कॅमेऱ्यांमधलं जे काही रेकॉर्डिंग येते देत, का 45 दिवसामध्ये ते सगळं तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत, का तुम्ही आता कोणतंही डॉक्युमेंट देऊ नये. म्हणजे सुप्रीम कोर्टनं निर्णय घेतला होता की ज्याला जे पाहिजे ते डॉक्युमेंट द्या, पारदर्शक राहा. असं असताना सुद्धा कोणतंही डॉक्युमेंट द्यायचा नाही हा निर्णय घेतला आणि तो राबवला गेला या निवडणुकीमध्ये विधानसभेचा सुद्धा. आता वर्ष झाले, वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. राहुल गांधींना हे उशिरा आलेलं केलं पाहिजे. काय आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पत्रकार आहात तुम्हाला जर ट्रकभर कागद पाठवले आणि तुम्हाला सांगितलं याच्यावरचा एक लेख लिहा, प्रकाश आंबेडकर तेव्हाच मी सांगत कोर्टात. जरी शंका तुमच्या होत्या, परंतु त्याला जो पुरावा पाहिजे तो पुरावा निर्माण करणं गरजेचं. डिजिटल दिलं असतं तर एका दिवसामध्ये आम्ही दिलं असतं ना. ते तुम्ही जर एका मतदारसंघाचे 7 फूट उंचीच्या तीन हे त्या थप्प्या एवढं तुम्ही पाठवत असाल, मग त्याचा अभ्यास करायला काही वेळ लागेल का नाही? तरी केला अभ्यास जिद्दीनं. अभिनंदन केलं पाहिजे नागरिकांनी सगळ्या भारतात. काँग्रेस ॲफिडेव्हिट करणार आहे का या गोष्टी? माझं मत असं आहे की हा विषय ॲफिडेव्हिट हा नाहीये. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं, त्यांच्याच कागद आहेत त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले, त्याचा ॲफिडेव्हिट करायचा अर्थ फक्त काढून न्यायचा आहे, वेळ मारायचा कार्यक्रम हा चाललेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न आता जे प्रश्न राहुलजींनी विचारलेले आहेत ते जनतेनं विचारले पाहिजे आणि जनतेला विचारण्याकरता मदत तुम्ही मीडियानं केली पाहिजे. 100% जनतेची लढाई, तुम्ही जसं म्हणताय जनतेची लढाई आहे ही, पण जनतेच्या लढाईसोबतच कोर्टाचा सपोर्ट तुम्हाला घ्यावा लागणार का नाही लागणार? आता कोर्ट आणि त्याच्यामध्ये आम्ही